नाट्य मंदिरामध्ये कुणबी कलामंच गुहागर यांच्या वतीने जयजी रघुवीर समर्थ नाटक सादर करण्यात आलं। हे नाटक मानवाचं मन मस्तक मेंदू जागृत करणारं होतं। एक अविस्मरणीय नाटक युवा कलाकारांनी सादर केलं। यावेळी कुणबी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उभी होती। तशीच या प्रसंगी नाटकाचे लेखक आदरणीय प्रेमानंद गजवी सर, तसेच ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश महाराव सर, शाखेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा वणे, माजी संघाध्यक्ष राम शिगवण, युवाध्यक्ष माधव कांबळे, त्याचप्रमाणे गुहागरचे युवाध्यक्ष सुनील ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हे उपस्थित होते। कुणबी युवा गुहागरच्या सर्व कलाकारांनी आणि शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेऊन हे नाटक यशस्वी केलं। एक अविस्मरणीय असं नाटक आयुष्यामध्ये कुटुंबासह सर्वांनी एकदा जरूर हे नाटक पाहावं। खूप सुंदर नाटक आहे। जयजी रघुवीर समर्थ या नाटकामध्ये नेमकं काय दाखवलं आहे, सत्य असत्याची बाजू, संप्रदायामधील एक किती विशिष्ट अशा घडामोडी असतात, कठीण प्रसंग असतात, माणसाचं मन स्थिर करण्यासाठी केलेली उपाययोजना असते, तसेच अंतर्गत कलह असतात, असे अनेक विविध पैलू ह्या नाटकात सादर करण्यात आलेले आहेत। एकदा जरूर हे नाटक सर्वांनी पाहावं। कुणबी कलामंच गुहागर जय रघुवीर समर्थ हे नाटक दादरमध्ये यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आलं। या नाटकाचे एक दिग्दर्शक होते, युवा दिग्दर्शक आहेत सागर पवार सर, आणि त्यांच्या मंडळाने हे नाटक अगदी यशस्वीपणे सादर केलं। सर्व रसिकांना त्यांच्या वतीने अभिवादन। आमचे मित्र ज्ञानेश महाराव आणि आपण सगळे आपण एका खरं म्हणजे मला आज मोठं आश्चर्य असं वाटलं की हे नाटक जय रघुवीर समर्थ यांनी करावं हे यांना सुचवलं कोण। कारण त्याचा जो बाज आहे, जो पोचला आहे, तो थोडा वैचारिक आहे, थोडा जडही आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही हे नाटक निवडलं। अर्थात आधी तुम्ही त्याचं वाचन केलं असणार दिग्दर्शकांनी, त्यांच्या नटमंडळींनी, आणि त्यांना ते आवडलेलं असणार। आणि आवडणं हा एक भाग असतो, आणि आवडल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही विचार कराल की नाटकाच्या संदर्भात, त्यावेळी तुमच्या मनाची काय स्थिती होईल, आणि ती स्थिती होईल तो त्याचा परिणाम असेल, आणि तो वैचारिकदृष्ट्या या नाटकाचं सार्थक झालं असं म्हणता येईल। आणि आपण जी कुणी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत तिथे नाटक पाहतील। तुम्ही यापूर्वी ज्ञानेश महाराव हे तुम्हाला माहिती आहे, चित्रलेखाचे संपादक होते, सेवानिवृत्त झाले, पण त्यांनी काम काही त्यांचं थांबवलं नाही। अधिक उत्साहानं शिवाजी मंदिरमध्ये जे पूर्वीपेक्षा दुप्पट कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आलं तरी आम्ही कालवर गप्पा जरी मारत असल्या तर त्यांच्या डोक्यामध्ये सतत शिवाजी मंदिर, तिथले उपक्रम, अजून लोकांच्या पर्यंत शिवाजी मंदिरची महती कशी जाईल, लोकांना आपण शिवाजी मंदिरच्या माध्यमातून काय उपक्रम देऊ, विनामूल्य देता येतील का, याचा सुद्धा विचार। शिवाजी मंदिर हे एक प्रचंड पुढच्या काळासाठीचं मोठं शिवाजी महाराज, फुले किंवा ही जी सगळी बौद्ध समाजातली नेतेमणी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, एक वैचारिक केंद्र म्हणून शिवाजी मंदिर, नुसतं शिवाजी मंदिर नाटकाचं नाट्यगृह म्हणून नाही तर एक वैचारिक केंद्र म्हणून उभं राहील तुमच्या उपस्थितीने, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। नाटकामध्ये खरं तर व्यत्यय अंतकामध्ये लवकरात लवकर नाटक सुरू होईल। मला खरंच कुणबी सेनेची सांस्कृतिक शाखेचं अभिनंदन करावं असं वाटतं। 2015 साली संजीव एंद्रे इथे बसलेले आहेत, हे किंवा यांची टीम सगळी जी आता जी मुलं आहेत ती, मला चंद्रकांत भावकर जे आहेत ते माझे मित्र, आम्ही सांस्कृतिक किंवा सामाजिक चळवळीमध्ये एकत्र आहोत अजूनही। त्यांनी सांगितलं की या मुलांसाठी काही आपलं नाटक तुमचं द्या म्हणून। मी पहिल्यांदा नाही म्हटलं, कारण ते नाटक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आज जर आले तर काय सांगतील असं ते चित्र विचित्र नाटक होतं, जे वेगळ्या पद्धतीचं घाटणीचं। परत त्याच्यामध्ये शाहीर नाटक होतं, जवळजवळ 10 गाणी होती, जाती विसर्जनाची लावणी, जगबदल घालून गाव, असं हेवी नाटक होतं। त्याचे मी स्वतः जवळजवळ 250 प्रयोग आम्ही केले, आणि 2010 सालामध्ये ते मी नाटक थांबवलं। 2006ला सुरू झालं आणि 2010ला मी थांबवलं। त्याला कारण पण असं की ते कलाकार जे होते ते त्या भूमिकेला नीट न्याय देत नव्हते,
नंतर ते कलाकार त्यांच्या अंगाखांद्यावरती माझा ड्रेस असल्यामुळे आपलं शाहू जयंती असेल तर शाहू जयंतीचं सोंग काढायला जायचे, महात्मा फुलेंचं असे सांगायचे सर घेऊन जाऊ का, तिथे सोंग काढायला जायचे. म्हटलं की हे असे सोंगाडे घेऊन आपल्याला काही नाटक करायचं नाही. त्यामुळे मी ठरवून चालणारं नाटक ते बंद केलं. त्यानंतर चंद्रकांत भावकरांनी सांगितल्यानंतर मी पहिल्यांदा नाही म्हणालो. म्हटलं त्याची मी बघितली आहे काय वाताहत झालेली, मला हे नाटक करायचं नाहीये सांगायचं. ते म्हणाले मुलं आहेत, तुमचं नाटक वाचता वाचता त्यांच्यामध्ये काही बदल होते आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे जय जय रघुवीर समर्थ तर त्याचं स्ट्रॉंग नाटक. हे नाटक बंद पाडण्यासाठी ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे ती त्याच्यातली काही मुलं इथे कार्यकर्ते म्हणून काम करतायत. हा बदल नाटकामुळे होतो. पण ज्यांनी बंद पाडण्यासाठी काम केलेलं होतं तेच आज नाटक पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी करतात. 2015ला जेव्हा नाटक मी बघितलं, हाऊसफुल प्रयोग होता शिवाजीला, अरुण कदम आले होते आपले कुलगुरू, आणि मी नाटकाचा जो पहिला भाग या मुलांनी एकदा प्रॅक्टिससाठी गेलो होतो. त्यांना काही गाणी होती ती शिकवली, शायरी होती ती, पण माझ्या काय मनाला पटत नव्हतं ते इतकं. पण पहिला प्रयोग मी तिथेच बसून बघितला आणि पहिल्याच भागातला अर्ध्या भागामध्ये जेव्हा शिवाकाशीचा जो प्रसंग आहे तर मी स्वतःला थरथरायला लागलो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले की पहिल्यांदाच मी नाटक, माझंच नाटक मी समोरून पाहत होतो, कारण नाटक करत होतो मी, पाहत नव्हतो. म्हटलं आपण इतके नालायक आहोत, 5 वर्ष नाटक हे का बंद केलं आपण. इतक्या ताकदीने, इतक्या जबरदस्तपणे या मुलांनी नाटक केलेलं आहे आणि ही मुलं खूप ताकदीची मुलं आहेत. त्याच्यानंतर मी दिनानाथला तिकीट काढून नाटक बघितलं. इतकंच नव्हे तर पहिल्या प्रयोगांना म्हटलं नाटककार साधारणपणे मानधन घेतो. मी म्हटलं तसं नाही, मी तर मानधन घेणारच नाही, माझ्याकडनं काय देता आले तर म्हणून त्यांना एक विशिष्ट रक्कम मी दिली होती. हे पण मला वाटतं सांगण्यासारखं नाहीये, पण एखादा विचार पुढे जायचा असेल तर तो तसं जातो. मला वाटतं की आजही तुम्ही असाच अनुभव द्याल की या मुलांनी त्याच्याही पुढे जाऊन अजून केलं काम. म्हणजे 11 प्रयोग तर केलेच, परंतु राज्यनाट्य स्पर्धेत जाऊन त्यांनी हे नाटक, माझं जे जिंकवे धाई दिशा नाटक होतं ते तसं फक्त ना खूप त्रास करणारं नाटक होतं, कारण आपलीच नालायकी आपण सांगायची आणि शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सांगायची का ह्या पात्रांच्या. पण ह्या मुलांनी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते अंतिम फेरीपर्यंत नेलं आणि 3 का 4 बक्षिसं त्यांना त्या कामासाठी मिळाली. अशी ही टीम आहे. मला ह्या प्रसंगी चंद्रकांत भावकर, संजीव वेंद्रे आणि तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानायचे. तुम्ही चांगलं काम केलेत असं वाढवत नाही. धन्यवाद. नक्कीच सर, आपण जो आमच्या समोर जो शिस्तबद्धता काय असते, आमच्या ग्लॉगर शाखे माध्यमातून देखील आम्हाला शिस्तबद्धता काय असते याचे धडे वारंवार मिळत असतात. आणि आता जे आमचे कार्यकर्ते आहेत ह्याच्यामध्ये मुरलेले आहेत, म्हणजे अंगीकार जो केला जातो सूचनांचा. सर जसे आमचे वडील 104 वर्षाची अविरत परंपरा लाभलेली कुणबी समाजोन्नती संघ ही मातृसंस्था, या मातृसंस्थेचे माजी अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिगोड साहेब, या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले जय जय रघुवीर समर्थ या नाटकाचे लेखक सन्माननीय गजवी सर, या नाट्यप्रयोगाच्या अनुषंगाने ज्यांचं आपल्याला मौलिक असे विचार आणि आशीर्वाद लाभले असे जिंकूया दाही दिशा या नाटकाचे लेखक आदरणीय ज्ञानेश महाराव सर, शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शाखा अंतर्गत 4ही गटांचे सर्व पदाधिकारी, शाखेअंतर्गत युवक मंडळाचे पदाधिकारी, मध्यवर्ती युवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय माधवराव कांबळे, त्याबरोबरीने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, रसिक प्रेक्षक हो, कुणबी शाखा तालुका ग्वागर अंतर्गत कार्यरत असलेल्या ह्या युवकांच्या टीमने समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम याआधी सादर केले. पण याबरोबरीने बदलत्या काळानुसार आपल्या समाजातला युवक वर्ग या सामाजिक प्रवाहामध्ये यावा, त्याबरोबरीने स्वतःच्या बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम करावं. सरकारी विविध कार्यालयामध्ये आपल्या समाजाचाही टक्का त्या ठिकाणी वाढला गेला पाहिजे, या उदात्ततेतून काम करणारी ही सगळी युवकांची टीम आज तालुक्याच्या शाखेच्या अंतर्गत अत्यंत चांगल्या तऱ्हेने काम करते. या जय जय रघुवीर समर्थ या नाटकाच्या अनुषंगाने समाज प्रबोधन तर होणार आहे, परंतु जे उपक्रम आज या युवक मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं. गावागावात, विभागात, तालुक्यामध्ये विविध ठिकाणी
हे कार्यक्रम करण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळही मिळावं हा दुहेरी हेतू या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या युवकांनी आपल्या हाती घेतलेला आहे. मी उपस्थित असलेल्या रसिकांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की या नाटकाचे आता जगदीश म्हणाले की मध्ये हे नाटक तसं बंद झालेलं होतं. फार ताकदीचं असं नाटक आहे, याचे विचार आहेत आणि या नाटकाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये विभागामध्ये या युवकांनी हे नाट्य घेऊन जावं आणि त्यांना साथ देण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी गावागावातल्या सर्व समाज बांधवांनी करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि युवकांच्या या वाटचालीला मी तालुका शाखेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. या नाट्यप्रयोगामध्ये काम करणारे सर्व जे कलाकार आहेत ते आमच्या तालुक्यातले समाजातलेच विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असे अत्यंत होतकरू असे कलाकार आहेत. सर्व आलेल्या नाट्यरसिकांनी हा नाट्यप्रयोग शेवटपर्यंत पाहावा. जरी थोडा उशीर झाला हरकत नाही, परंतु खऱ्या अर्थाने या नाटकाची जी मेघ आहे, खऱ्या अर्थाने जे प्रबोधन आहे ते तुम्ही सर्वांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून पाहावं, ऐकावं आणि याचा आनंद घ्यावा अशा तऱ्हेची मी सर्व नाट्यरसिकांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद. धन्यवाद सर. मी संदीप ठोंबरे साहेब प्रातिनिधिक स्वरूपात हेच आहे. रवींद्र अर्जुन दवंडे साहेब यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. सागर पवार सर आलेले. सागर पवार सरला विनंती करूया. जय जय रघुवीर समर्थ नाट्य दिग्दर्शक श्री सागर पवार सर. एडव्होकेट सर चिटणीस या ठिकाणी कुणबी मुंबईचे सचिन महिला कॅरेक्टर म्हणजे महिला जे पात्र आपलं निभावणाऱ्या त्रिवाईच्या भूमिकेत असणाऱ्या सुवर्णा निसार मॅडम, तसेच जिजाऊच्या भूमिकेत असणाऱ्या मनीषा शिरोडकर मॅडम उत्कृष्ट अभिनयामध्ये जे आपल्या या कुणबी भागाच्या वतीने करीत आहोत. आम्हाला असतं आणि आमचे पागडे सर यांच्या माध्यमातून जे आपण आम्हाला जे योगदान देतात खरोखरच आम्ही आपले अतिशय धन्यवाद अर्पण करतो. आज हा योग घडून आला की आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आपला सत्कार करण्याचा जो संधी आहे आम्हाला मिळाली सर. या ठिकाणी दिलीपजी लिंगणकर साहेब गाव चिंद्रावळे उपस्थित आहेत. यांना मी विनंती करेन की त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. आमच्या कुणबी सर्वस्व सारे तुझिया चरणी जगजिंकी माझा संप्रदाय रामी. जय जय रघुवीर समर्थ. अध्यक्ष सविता देवी अभिनेत आहे आणि तेही एवढं नव्हतं. देव आता कुठे जागे होत आहे. म्हणजे अगदी ठरवून आलात म्हणायचं. ठरवल्याशिवाय होतं का देवदर्शन? खूप दिवसापासून होता का नाही. आज योग आलाय. योग अगदी चांगला आहे. पौर्णिमेचा. ही देवकी आमच्या शेजारी राहते. त्या हरकोच्या शांता जोशाची सून. हो का? छान छान. बर, काय म्हणतायत आमचे थोर प्रवचनकार अभयंकर शास्त्री? आरती रामदासा विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य उजळोनी प्रकाशा. आरती रामदासा. मला आचार्य आपण तिकडे सगळं ठीक आहे ना? म्हणजे नाही म्हणजे जो सोडून संन्यासाच्या गावी कसे राणी असं काय बोललो काय?
काय जमानाला बोलायची तर सोय झाली नाही. बोल, मन मोकळं. आचार्य, आज ब्रह्मवृंद समाजाची प्राध्यापक आहे, निघायला हवं. प्रत्यक्ष श्रद्धादेवी श्रीमंत इथे असतात नाही म्हणजे आम्हाला तिकडे यायलाच, पण तिकडे यायला आम्हाला थोडा उशिरा होणारच. पाद्यपूजेची मंगळवेळ टळून जायला नको. आपण पुढे तयारी करा. आम्ही केशवा, गोविंदा, निघायला हवं, चल लवकर. म्हणा कल्पना की येते आचार्य. कुठे भात घालावा, कुणाची घालावा आणि कोणी घालावा हे सुद्धा या राघवाला कळू नये. जणी सांगता एकता जन्म केला, परी वाद विवाद तैसाची थेला. कुठे संशय वाद आदंब भारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. दीक्षांदेही करून आल्यानंतर समर्थांना वंदन करायचं असतं राघवा, की हे सुद्धा तू विसरलास. वंदन? अपराधाचा शल्य मनात सोडताय त्या मनाला वंदन करण्याचं भान कसं राहावं? अपराध? प्रत्यक्ष अपराध झाला नसला तरी बाहेरच्या जगानं अपराधासारखी स्थिती करून ठेवले. दीक्षांदेहीला बाहेर गेल्यावर अनंत हाताने स्वागत व्हायचं, धनधान्य मिळायचं. पण आज कमी हाताने परतावं लागले. साधी पाद्य पूजाही घडू शकले नाही. समर्थांचा अपमान तोही ब्रह्मवृंदातून. अपराधापेक्षा महाभयंकर शिक्षा येईल. कधी नव्हे ती चितू झाले. चितू? होय, चितू. पण तो पोलीस इथे पाद्यपूजेसाठी आला होता. तरी आपण त्याच्यावर संतापलो होता. देव धर्माच्या ठिकाणी पोलिसांनी कुशाल जावं, आमच्याविषयी संभ्रम निर्माण करावा, आमची चितू व्हावी, लोकनिंदा व्हावी, आणि तरीही आमची पाद्यपूजा स्वीकारली असती तर ही लोकनिंदा कदाचित टळली असते. वेळ काही बोलतो आहेस केशवा. पोलीस आता इथं येणं इतकं भयंकर ठरलंय, तिथं तू समर्थांना पोलीस चौकीत घेऊन जायला सांगतोय. जशी सत्यनारायणची महापूजा घालतात पोलीस चौकीत, तशी समर्थ पादुका पूजा घातली असती तर. पोलीस इथे आल्याची बातमी ब्रह्मवृंदाला कोणी दिली? परवेशास्त्रानं. तो इथे भिक्षुकी करून पोट भरतो, तो कशाला पडेल या फंदात? या कदाचित माझ्या विरुद्ध येतो. काय? कुलकर्णी भटजींच्या पूजा नोंदवू नयेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि तू त्याला नकार दिला? सरळ आहे. तू त्यांच्या वादात पडायचं कारण? मी कुठे पडलो? बर्व्यांचं म्हणणं असं, मी जर कुलकर्णींच्या पूजा नोंदवल्याच नाही तरच लोक त्यांच्याकडे येणार. याचा अर्थ तू बर्व्याच्या पूजा नोंदवत नाही. म्हणजे जो आळ कधी माझ्यावर बर्व्याने घेतला नाही तो आपण घेतात. मी फक्त दुसरी शक्यता सांगितली. बघा, हवं तर त्या दोघांना बोलून खात्री करून घ्या. संध्याकाळ व्हायला आली की यांचं हे टाळ पुन्हा चालू. नुसता गोंधळ. अरे गायचं ना मग गा, पण काही ताल सूर माधुरी वगैरे आहे की नाही या जगात, की नुसता ढोल पिटायचा? गोविंदा, असा धावत जा आणि दोन चढवणे बरं त्या टाळपुट्यांच्या कान खेळात. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, चला गजर की कोलाहल. या सगळ्यांना पंढरपूरच्या वाळवंटात नेऊन सोडायला हवं बघ, त्याशिवाय इथं शांतता लावायची नाही. जर यांचं टाळपुटणं कानावर यायला लागलं की सरळ खांद्यावर झोळ्या मारून भिक्षण द्यायला बाहेर निघायचं. मग हे ढोल बडोल किराणा चिंगा. वा मानलं बुवा, याला म्हणतात स्थित प्रज्ञ, म्हणजे स्थित प्रज्ञ. गोविंदा, राघवकडे बघ जरा. तुला नाही का राघवची गंमत सांगतो? मी आणि राघव एकदा एसटीने चाललो होतो. भरधाव एसटी धावते सुसाट. अचानक ड्रायव्हर जोर जोरात हॉर्न वाजवतो.
जाट गाडी मुंगीच्या गतीला आली. पुढे काय झालं म्हणून उठून पाहतो तर एक म्हैस रस्त्याच्या मध्यभागी अगदी ढुलत ढुलत चालली आहे. ड्रायव्हर वैतागला. त्याने गाडी थांबवली, खाली उतरला आणि सण सणी शिव्या असळल्या. पण ती म्हैसच जरा सुद्धा या राघवला सुद्धा त्या म्हशीची स्थित प्रज्ञता गवसली असावी. एवढा गोंगाट पण आहे का काही फरक? संपलं का रे? बहुधा. चला पुन्हा सुरुवात करूया. म्हैस नाही तर नाही, निदान म्हशीचा शेपूट तरी. आणि म्हैसच पाण्यात बसली तर? गोविंदा, अरे बुडून मरू नयेस म्हणून म्हटलं. पण ना केशवा, एक सांगशील? आधी त्यांनी डोकं उठवलंय, आता तू पिणार आहेस. बरं विचार. हे सर्व वारकरी संतांचा जय जयकार करतात, पण रामदासांचा नाही. नाही म्हणजे तसे तर सगळेच संत. तरीही एकदा सोनूपंत दांडेकरांनी कीर्तनात समर्थ रामदासांचा एक श्लोक म्हटला. सगळे वारकरी सोनूपंतांवर संतापले, हातातील टाळ खाली ठेवले आणि कीर्तन बंद पडलं. रामदासांचा द्वेष करण्याचा ज्यांची हयात गेली. पण संत महात्म्यांवरून ही भांडणं? एका विद्वानाचं म्हणणं तर असं की श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट कधीच झाली नाही. कुठल्या महामूर्खानं सांगितलं तुला? वाचलंय मी तसं. भडागिनी दिला पाहिजे अशा ग्रंथांना. तू म्हणतोयस ते पटतंय मला, पण अशानं समाजात गोंधळ माजतो त्याचं काय? श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली असेल तर उत्तमच, पण झालीच नसेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांनी घडवलं या म्हणण्यात काहीच अर्थ राहत नाही. गोविंदा, शहाणपणा पुरे. केशवा, केशव माझा ऐकून तरी घे. केशवा, केशव माझा ऐकून तरी घे. केशवा, केशव माझा ऐकून तरी घे. केशवा, नुसता गोंधळ माजलाय माझ्या डोक्यात. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा एकही विद्वान ब्राह्मण पुढे आला नाही. प्रत्यक्ष रामदास सुद्धा. समर्थ रामदास जर पुढे झाले असते तर झाडून सगळे ब्राह्मण राज्याभिषेकाला हजर झाले असते, पण तसं झालंच नाही. गागा भटाला आणावं लागलं काशीहून. या सगळ्या प्रकारात निश्चित काहीतरी इंगित असलं पाहिजे, असं नाही वाटत तुला केशवा? गोविंदा, समर्थना तुझा ठरवण्याचा प्रयत्न आहे हा. पुन्हा असले प्रश्न मला विचारू नकोस, समजलं? चुकलं माझं. मी पणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. विजय. राघवा, आज तरी येतील ना आचार्य? धडा तिसरा वाचा. संत रामदासांसंबंधीच्या प्रत्येक ग्रंथात अगदी स्वच्छ लिहिलंय की छत्रपतींच्या मृत्यूची बातमी ऐकताच समर्थ रामदास चिंताक्रांत झाले. आता कुणासाठी जगायचं असा त्यांना प्रश्न पडला. तपस्व्यांचा तपस्वी, योग्यांचा योगी, ज्यानं श्री शिवाजी राजाला घडवलं, महाराष्ट्राचं राजकारण केलं, हे राज्य व्हावं हे सांगणारा, ज्याला प्रत्यक्ष श्रीरामाने दर्शन दिलं, असा आत्मबल प्राप्त लोकोत्तर महापुरुष कुशाल प्रावेशन करून मृत्यूला कवटाळतो आणि त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याची प्राप्ती झालेला हा योगी, ज्यानं प्रेताला जिवंत केलं. तुला खरं सांगू, मला ना त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याची शंका येते. गोविंदा, केशवा, त्याच्या शंकेचं हे उत्तर नव्हे. तीळ दमडीचा शतमूर्ख ज्याच्या नावावर स्वतःच पोट भरतोय, त्याच्यात आध्यात्मिक सामर्थ्याची निंदा करतोय आणि तू तिरड्यावर वाढलेला हा अक्कर भाषा
आचार्याने ह्याला इथं आणलं ते का समर्थांची निंदा करायला? तो किरड्यावर वाढला त्यात त्याचा काय दोष? तुम्ही का माझ्यासाठी वाद घालताय? केशवचं खरं आहे, अनाथळे नावाच्या उकिरड्यावर वाढलेला मी अक्कर माशा, आई वडिलांचा पत्ता नसलेला, आश्रमातून बाहेर काढलेला, या समाजानेही मला जवळ केलं नाही. अशा वेळी आचार्यांनी मला समर्थांचं छत्र दिलं. समर्थांविषयी मी अनुचित बोललो, चुकलो, मी चुकलो. नाही गोविंदा, तो चुकला नाही. उठ. या ज्ञानवंताची भूक अशीच असते. ज्या ज्ञानाला प्रश्न पडत नाही ते ज्ञान नसतं, तो असतो ज्ञानाचा आभास. तू जे ग्रंथ अभ्यासतोस ना ते केशवने 10 वर्षापूर्वी अभ्यासले. त्याआधी मी आचार्याने ग्रंथाच्या याच्यात फिरून आले, पण तुला पडलेला प्रश्न मला कधीच पडला नाही, आणि जर पडला असला तरी उच्चारण्याची हिंमत झाली नाही. तुझ्या या निर्भयतेचं खरंच कौतुक वाटतं. राघवा, तू त्याला चिथावणी देतोयस. त्याचं वागणं तुला पटत असेल पण मला खपणार नाही. पुन्हा जर काही असा बोलला तर त्याची जीभ जागेवर राहणार नाही. म्हणजे ज्ञानाच्या लढाईत अज्ञानाची जीत. ज्ञानाचं सार एकच. श्री समर्थांचा अवतार हा केवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांपुरता होता. ते गेले तसा त्यांचा अवतार संपला. केवळ आत्मवंचना, चिकित्सा नको असली की अशी ही पळवाट शोधायची. यापुढे तू सुद्धा हा विषय ते संपला. तू म्हणतोस म्हणून संपत आहे राघवा. वळवळणारी नांगी वेळेची खेचावी लागते. तुझा शत्रू आहे या संप्रदायाचा. एकदा काही प्रवृत्ती वाढीस लागली की हा संप्रदाय जगभर पसरणं दुराच. चिमूटभर सुद्धा शिल्लक राहणार नाही. दुसऱ्याला शारीरिक इजा पोचून तो जगभर होणार आहे. मोठ्या मनाने क्षमा केली. आचार्याने तर खरंच क्षमा केली ना चितू करण्याकरता. राघवा, तसं काही मनात आणून नाही. खरं तर माझंच चुकलं. पोलिस आल्याची वार्ता ब्रह्मनंदाना नको होती द्यायला. आत्मानं रथिनं विधी. आत्म्याचा विशेष मी आपणास सांगितलं. शरीरम रथमेव तु. शरीर म्हणजेच रथ, पण या शरीर रूपी रथाचा आत्मा म्हणजे प्रवासी. आणि हा प्रवास म्हणजे कसा? त्यांच्या रथासंबंधी मी आधीच आपल्याला सांगितलं आहे. जनकल्याणाचा विचार करता समर्थांविषयी बोलताना आपल्याला काही गोष्टींचं पालन करायला. श्रद्धादेवी आज इथेच राहते. आचार्य, एकही शब्द उच्चारण्याची गरज नाही. समर्थांच्या अध्यात्मिकतेविषयी शंका घेण्याचं दुराचरण घडलाय तुझ्या हातून. दुराचरण माझ्या हातून? हो. वृत्तारोप आहे. गोविंदासारख्या अजान बालकाला प्रोत्साहन देणं हा दुराचार नव्हे राघवा. केशववर इतका विश्वास आहे आपला म्हणजे केशव खोटं बोलतो असं म्हणायचंय तुला? सत्य वास्तव तेवढंच नाहीये. सत्य असत्याची छाननी करायला माझ्याकडे वेळ नाही. यापुढे तू तुझं वर्तन सुधार. आचार्य, समर्थ आहे. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव करा. केशव, तू माझ्याविषयी आचार्यांना काय सांगितलंस? राघवा, हार गुंपायला मदत करतोस. तू काय सांगितलंस? 7 हार करायचे. श्रद्धादेवी श्रीमंताच्या व्रतासाठी हवे. चल मदत कर. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. आज्ञापालन हा धर्म आहे माझा. निंदा वाटते तुला. 2 फरसबंदी 3000 रुपये. गोपालन 100 रुपये. गोपालन 100 रुपये. नंदादीप 25 रुपये. बरोबर. अन्नदान 1025 रुपये. बरोबर. एकूण 4761 रुपये. हा. इतर सामग्री
2 पाद्यपूजेची रेशमी कापडे 2 मीटर. बरोबर. अत्तर बाटल्या 2. अत्तर बाटल्या 2. विड्याची पानं 30. विड्याची पाने 30. जानवी जोडी 4. हा. सुपाऱ्या 16. बरोबर. खारका 10. हा. बदाम 9. बदाम 9. अरे हे कमी आहे. कुचका होता, फेकला मी. 9 बदाम अधिक 1 कुचका फेकला. आणि हसतोस काय? नोंदणी हवी ती ज्याला जमते तो धन्य होतो. या समाधीत आपलं शरीर काष्टाप्रमाणे दाट होतं. उच्चतम असा आनंद मिळतो. तुम्हाला जमते ही समाधी? प्रयत्न चालू. प्रयत्न केल्याने असाध्य असं काय? बरं, तुला निग्रह जमतो. निग्रह? निग्रहाशिवाय समाधी नाही. तुला इथे येऊन किती दिवस झाले? 3 वर्ष. एखादा स्मरणीय प्रसंग आठवतो तुला? होय. या आश्रमात आचार्य मला घेऊन आले तो क्षण. माझ्या केसातून त्यांनी आत्यंतिक प्रेमाने फिरवलेला तो दिलासा देणारा हस्तस्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्याशी तद्रुप हो. जगत राहा. जाणीवेच्या अणुरेणू. छे, जमल असं वाटत नाही. आणि सुरुवातीलाही असंच होतं. पण आपलं लक्षावर आपल्या प्रत्येक कृतीवर अगदी सूक्ष्मपणे म्हणा प्रग्रहमेवच म्हणजेच निग्रह. निग्रहामुळेच पर्वताची राणी, समुद्राचं सरोवर आणि विषाचं अमृत झाल्याशिवाय राहत नाही. मन प्रग्रहमेवच. एक प्रश्न विचारू? स्वप्न पडावी असे तुला प्रश्न पडतात. स्वच्छ मनाने विचारणार असतील तरच विचार. कठोपनिषदातील आत्मान रथिन विद्धी या श्लोकाचं विवेचन आचार्यांनी केलं. फक्त 4 ओळी. सगळ्या मानवी मनाला व्यापून उरलेल्या कठोपनिषद करता जे 4 ओळी सांगतो तेच सांगायला समर्थ 205 लोकांचं भारूड लावतात. इथं समर्थांची प्रतिभा अक्कल भाषा असतो. समर्थांच्या आध्यात्मिक सामर्थ्याविषयी विचारल्या प्रश्नाचा क्षोभ तू इतक्या लवकर विसरलास? चुकलं माझं. हेच ते एखाद्या बुद्धिवाद्याचं रक्त तुझ्या नसानसात दौडत असावं. पण तुझ्या वास्तव इतकं ते अनवरस आहे. निर्माण झालेला प्रत्येक प्रश्न चुकला या शब्द इतका कधीच शुद्र नसतो. प्रश्नकर्त्याला चांगले वाईट परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. वेळ प्रसंगी प्राण सुद्धा. समजलं? त्यांच्या हाती कधीच तलवार चमकत नसते. घनाचे घाव सोसल्याशिवाय. मद्य हे शरीरास अपायकारक असतं. शरीरास असेल अपायकारक, पण या पोकारलेल्या मनाला नाही. या मद्याची माहिती तुम्हाला काय ठाऊक आचार्य? माझ्या मनातल्या एकटेपणाला विचारा. पण आता आपण एकट्या नाही. सवय झाली. मद्य घेतल्याशिवाय मी झोपच लागत नाही. श्रद्धा देवी, आपली अंतर्वेदना म्हणजे प्रचंड हिंमत. काही उचलून निघायलाच हवा. श्रीमंत शिवाय काय भलत्याच वेळी भलतं चित्र उमटलं माझ्या मनाच्या. हे चित्र केवळ भिंतीवर शोभानमध्ये तेवढंच त्याचं मूल्य. माझ्या मातृत्वाचा मूल्य आहे चित्रात नाही काढायचा. त्याची शक्यताच कुठे? आचार्य, वाचपणाचा काळ. श्रद्धा देवी, आपलं पाऊल या विश्रांती ग्रहात पडलं ते केवळ पुत्र सुखाच्या अभिलाषी सवाल. मानवी मन म्हणजे कळी काळालाही न उलटणारी भयान दरी. या दरीत उडी घ्यावी तरी हादरा बसतो, न घ्यावी तरी हादरा बसतो. लोककल्याणाचा हा मार्ग. मीच का भयभीत? मीच का सारखा खेचला जातो त्याच वादळाच्या भोवऱ्यात? आचार्य, नाही, मी चुकलो. मला सोडवा. मी अक्कर भाषा. राघवा, अरे हे काय चाललंय? माझ्या मनातील माकडांनो, अवसान घातक्यानो, साधं मी किंचाळूही शकत नाही, ओरडून सांगूही शकत नाही. या क्षणापासून तुमचे कान, डोळे, तोंड बंद,
खरं म्हणजे तुमचं तोंड बंद. तुम्ही काही ऐकलं नाही, तुम्हाला काही कळलं नाही. एक ध्यानात ठेवा, एखाद्याचं ठीक असतं, अंगाभोवती मोरपीस फिरली काय किंवा रणगाडा धडाडत गेला काय, काही फरक पडत नाही. पण तुमचं तसं नाही. षंडाच्या हाती तलवार कधीच चमकत नसते. मिठा डोळे, घट्ट मिठा, कान बंद करा आणि तोंड कायमचं बंद ठेवा. झोपा. झोप येत नसली तरी झोपा. झोपेचं सोंग घेऊन झोपा. मग जागा व्हायचा प्रश्नच येत नाही. मना कल्पना वाढू दे, मना कामना वाढू दे, मना यातना सागू दे, मना वासना भोगू दे. अजून अजून बघू दे, मी आहात ना समर्थांचं कार्य आणि घरी नसणार. तुमच्यासारखे समर्थ भक्त आहेत तोपर्यंत आम्हास चिंता नाही. जय जय राघवा, हे पत्ते नोंदून हो. आणि बरटाचार्य, शनिवार पिढीचे पुढे आपलं संपूर्ण आयुष्य समर्थ सेवेस अर्पण करायला तयार आहेत. वा बर्वे शास्त्री वा, आपल्या कर्तृत्वाची नोंद घ्यायलाच हवी. हे खुळे म्हणजे धुंडोपंतांची वडील. अगदी बरोबर. हे समर्थांची सेवा करणार की यांना समर्थांची सेवा करावी लागणार नाही? म्हणजे ज्यांच्या मुखात दात नाही, बोलताना जीभ अडखळते, चालताना पाय लटपटतात, ते समर्थांची सेवा करतात. वा समर्था वा. राघवा, अरे कोण तरुण, कोण मला, त्यापेक्षा आस्था महत्वाची. अगदी बरोबर बोललात आचार्य. बरोबर काय? कुटुंबाशी पटत नाही म्हणून ते धोंडोपंताच्या म्हाताऱ्याला इथं पाठवत आहे. गेले काही महिने त्यांनी मला गळ घातली होती. दरमहा देणगी देण्याचं सुद्धा कबूल केलं होतं. हे मात्र फार होतंय राघवा. अहो, तुमचं कमिशन बुडतं हे समजतंय मला. राघवा, अरे माणसं वाढवायची की तोडायची? एक एक वीट जोडून इमारत तयार होत असते. हा समर्थ संप्रदाय जगभर करण्याचा. मनात ईर्ष्या होती, पण इच्छा मात्र तशीच राहिली. मनातल्या ईर्षेला व्यवहाराचं गणित कधीच सोडवता आलं नाही. आम्ही अगदी सपशेल उताने पडलो. साधं पालतं व्हायचं भानही राहिलं नाही. तेवढं करता आलं असतं तर कसं बसं गुडघ्याच्या सायाने उभं राहण्याचा प्रयत्न तरी केला असता, पण नाही. विविध कारणे दीन हाती धरावे, एवढंच या समाजानं आमच्या हाती ठेवलं. मेंदू मध्ये होत चाललाय. समर्थ हे सगळं सर करण्याची आम्हाला शक्ती दे, शक्ती दे समर्था. आपलेसही करावी. आपापलं निहित कर्म वृथा वेळ दौडू नका. समर्थांचा आणि स्वतःचा. आचार्य, आपण जर हे अन्न ग्रहण केलं नाही ना, तर आम्हालाही आपलाच मार्ग स्वीकारावा लागेल. समर्थ, या धर्म संकटापासून आम्हाला सोडवा समर्था. ते सगळ्या अनंताचं मूळ कारण मीच आहे. माझ्या व्रताच्या पूर्तीसाठी मी समर्थांना भेटीस धरलं नसतं तर आज ही वेळच आली नसती. करता समर्थ, आपण केवळ पण आपणाला असं दुःखाच्या काळी लोटून आम्ही कसे सुखी होऊ आचार्य? देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना. त्या राघवाच्या पापाची शिक्षा आपण का भोगताय? खबरदार राघवा, एकही पाऊल पुढे न शिकतात. एवढ्याने ओरडतोस केशवा? आचार्य चिंतन त्रास होईल ते नाही. जीता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्याची नाही पेरले, ते उगवेला कैसे? राघवा, तू आमच्या समोर नाही आचार्य. मी समर्थांना सन्मुख आहे. मंगल प्रभाती वंदन करायचे. राघवा, केलेल्या दुष्कृत्याची तुला जराही लाज नाही का रे? मी अनुचित वागलो म्हणजे हेतुपुरस्पर वागलास? काहीतरी चांगलं घडावं म्हणून.
अरे पण हा विसंवाद मिटावा नाही वाटत का तुला? अरे मग माफी माग आचार्यांची. होय, तेवढाच मार्ग राहिला आहे. आणि तो मार्ग नाही अनुसरला तर या क्षणी तू इथून जावास. जाईल, पण तुम्ही सांगता म्हणून नाही. हा राघव स्वेच्छेने आलाय, स्वेच्छेनेच जाईल. या समर्थ फलकाला राघवने हात घातला. केशवने त्याच्यावर हात उचलला. आचार्याने चक्का शब्द सुद्धा काढला नाही. त्याच वेळी ओळखलं, हा राघव इथून जाईल. नाही राघवा, नाही. गोविंदा, गोविंदा, राघवा, नाही. काय करू? क्षमा याचना करू की फेकडाप्रमाणे व्यर्थ जगात राहू? राघवा, राघवा थांबणार आहे. राघवा, आचार्य राघव. ब्रह्मवृंदांच्या निर्णयाची वाट बघणं आता एवढंच राहिलंय. जय जय रघुवीर समर्थ. या बदले शास्त्री, काय ठरला निर्णय? आचार्याला बोलवलंय ब्रह्मवृंद सभेने. राघवच्या दूरवरची शिक्षा आचार्यांच्या साक्षीनं ठरेल. पण आम्ही कुठेही जाणार नाही. तर मग ब्रह्मवृंदाची इतराची आपणासही पत्करावी लागेल. काय आम्हाला स्थिती एकता तो रविस्मित झाली. बर्वे शास्त्री, तुम्हाला आचार्यांची परिस्थिती ठाऊक नाही का हो? श्रद्धादेवी, तुम्ही असं काय करताय? हा काय माझा आग्रह आहे का? हा माझा आग्रह आहे. अहो, ब्रह्मवृंदांचा निरोप देणं हे माझं काम. तर यायचं की नाही हे आचार्यांनी ठरवायचं. समर्थांचे चरण सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. ब्रह्मवृंद देईल ती शिक्षा अंमलात येईल. ठीक आहे, मग आपल्या वतीने कोणासही पाठवा. अवश्य. केशवा, गोविंदा, आमच्या वतीने तुम्हीच आहे. हो आचार्य. निघा. चला. काय निर्णय लागेल? पाहूया. आचार्य, या परिस्थितीत कोणीतरी हवं तुमच्या सोबत. समर्थ संकटात आहे. पण आम्ही तिथे जाऊन काय करणार? अवश्य ते समर्थ जगले तर सगळे जगले. निघा. ते सगळं मिष्टांना घेऊन निघा. पण आचार्य, निघा म्हणालो ना. त्यापासून होणारच आहे. का छळ आनंदीला आहे तो आमचा. आज मला आनंद वाटतो का? ही नोंदणी नीट पाहून घ्या. हा राघव इथून गेल्यावर कोणताही कलंक नको आहे. कुठे जाणार आहेस राघव? पाय नेतील तिथं. राघव, कुठेही. राघवा, तू जाऊ नकोस. बहु चांगले नाम या राघवाचे. तू जाऊ नको. तू जाऊ नकोस राघवा. ते राहून काय करू? बाहेरचं जग तुला सामावून घेईल असं वाटतं तुला. या माझं काय होईल याचा मी विचार कशा करता करू? या क्षणी मी केवळ तुमच्या दुःखाचं मोह घेऊन निघतोय. आम्हाला वेदनांच्या गर्तेत लोकून काळाच्या बेरजेबरोबर तुमच्या मनातील वेदना ओझा होती. म्हणजे तुमच्या मनातील संप्रदायाकरताच हा मी विचार केलाय. म्हणजे तू तुझ्या मनातील समर्थ संप्रदायाकरता जातो आहेस. माझ्या मनातील संप्रदाय कधीच जळून खात झालाय. कोणताही धर्म किंवा पंथ माणसाला श्रद्धा देऊ शकतो, पण मुक्ती नाही. मग वाद असा श्रद्धेची चिंता कशा करता? राघवा, कसाही गेलास तरी प्रार हा होणारच. राघव नावाचा संन्यासी पळून गेला म्हणून समर्थांची छितो होणारच. लोकनिंदा होणारच. हे बघ, ब्रह्मवृंदांचा निर्णय येईपर्यंत तुला कुठेही जाता येणार नाही. हा राघव स्वेच्छेने आलाय, स्वेच्छेने चाललाय. पण तू इथे येण्यापूर्वी तो तू नव्हतास, पण जाण्यापूर्वी आहेस. नष्ट लोकी बसू नये. राघवा, समर्था, मी परोपरीने आचार्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ते आपला आचरण सुधारायला तयार. नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचार्याची गुळा. जर मला आधीच समजलं असतं तर हा या राघव या दलदलीत कधीच शिरला नसता, कधीच शिरला नसता. राघवा, राघवा, आम्ही स्वच्छ ठरवलं होतं. या भक्ती मार्गाच्या चिखलातून
सुखरूप बाहेर काढू. आम्ही दूरवर्तही ठरलो. हरलो समर्था. हरलो. जय जय पराजयी समर्था. जय जय रघुवीर समर्थ. या माझ्या हाताने त्या पौर्णिमेच्या रात्री केवळ आत्मसन्मानासाठी आत्मसन्मान सत्तेच्या टाळूवरचा लोणी करणारा आत्मसन्मान मीच बनवून घेतलाय माझ्या हाताने माझ्यातील चंडत्व झाकण्यासाठी. राघवा अरे मी हकमाळ आहे रे. पंख चाटलेल्या जटायूची गत व्हावी ना तसं झालंय माझं. अरे तू म्हणायचं ना तेच खरं होतं. षंडाच्या हाती तलवार कधीच चमकत नसते. सत्याची तर नाहीच नाही. माझ्या मनातील मागणानो मी कधीच बोलू शकणार नाही कारण मी षंड आहे. हो हो मी षंड आहे. राघवा 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 राघवा